बोधी म्हणजे लोक कल्याणाच्या तत्वाचे ज्ञान. त्या ज्ञानासाठी जो सत्व म्हणजे प्राणी निरंतर प्रयत्न करतो तो बोधिसत्व होतो. शाक्यमुनी गौतमाला बुद्धपद प्राप्त होण्यापूर्वी पुष्कळ ठिकाणी बोधिसत्व म्हणण्यात आले आहे. हळूहळू पूर्वजन्मीही तो बोधिसत्व होता अशी कल्पना अस्तित्वात आली आणि त्या काळी प्रचारात असलेल्या ह्या कथांना त्यांच्या पूर्वजन्मीच्या कथा समजण्यात येऊ लागल्यात. जे प्राणी दश पारमिताचे स्वतःमध्ये विकास करतात तेच बोधिसत्व होतात. ह्याच जन्मी तुम्हाला बोधिसत्व होता येणे शक्य आहे. या कथेमधून बोधिसत्वाचे जे सद्गुण सांगितले आहे ते संपादन करण्याचा आपण प्रयत्न करूया. एक चिमणी हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या महाअरण्यात लहानशा झुडुपावर आपले घरटे बांधून राहत होती. बोधिसत्व त्यावेळी हत्तीच्या योनीत जन्मला असून वयात आल्यावर हत्तीच्या प्रचंड कळपाचा राजा झाला होता. एके दिवशी सर्व कळपाला घेऊन तो त्या झुडुपापाशी आला व ते आक्रमण करून जाण्याच्या बेतात होता. इतक्यात चिमणी घरट्यातून बाहेर येऊन त्याला प्रणिपात करून म्हणाली, महाराज, तुम्हाला मी साष्टांग प्रणिपात करीते. या लहानशा झुडुपावर माझे घरटे आहे व त्यात ज्यांना अद्यापी पंख फुटले नाहीत अशी माझी लहान लहान पोरे आहेत. म्हणून महाराज, या झुडुपाचा चुराडा करू नका. माझ्या मुलांना जीवनदान देऊन मला जन्मभर आपले ऋणी करून ठेवा. गजराज म्हणाला, चिमणी बाई, तुम्ही निःशंक कसा. तुमच्या घरट्याला किंवा पिलांना मी मुळीच धक्का लागू देणार नाही. असे म्हणून ते झुडूप आपल्या पोटाखाली राहील अशा बेताने बोधिसत्व त्यावर उभा राहिला व आपल्या सर्व हत्तींना त्याने पुढे जाण्याचा हुकूम केला. हत्तींनी आजूबाजूचे मोठाले वृक्षही तोडून मोडून उद्ध्वस्त केले. तथापि गजराज झुडुपावर उभा असल्यामुळे त्याला मुळीच धक्का लागला नाही. सगळा कळप तेथून गेल्यावर बोधिसत्व चिमणीला म्हणाला, चिमणी बाई, तुझ्या पिलांचे माझ्या कळपापासून मी रक्षण केले आहे. परंतु माझ्या कळपातून बाहेर पडलेला असा एक दुष्ट हत्ती या अरण्यात फिरत आहे. तो तुझ्या पिलांचा नाश करील अशी मला भीती वाटते. तेव्हा तू लवकर आपल्या पिलांना घेऊन दुसरीकडे जा. असे सांगून बोधिसत्व आपल्या कळपाच्या मागोमाग तेथून निघून गेला. चिमणीने असा विचार केला की हत्ती किती जरी वाईट असला तरी तो माझ्या पिलांचा संहार का करणार. या अरण्यात झाडपाला विपुल असता एवढ्याशा झुडुपांपासून त्याला काय फायदा होणार. तो येथे आलाच तर त्यालाही आपल्या रक्षणाबद्दल नम्रपणे विनंती करावी म्हणजे झाले. तो दुष्ट हत्ती काही दिवसांनी त्या ठिकाणी आला. तेव्हा चिमणीने त्याची फार स्तुती करून आपल्या मुलांचे रक्षण करावे अशी विनंती त्याला केली. परंतु त्या दुष्ट हत्तीने तिची अवहेलना करून त्या झुडुपावर हल्ला केला आणि तो तिला म्हणाला, तुझ्यासारखा क्षुद्र प्राणी माझ्याजवळ याचना करण्यास देखील योग्य नाही. असे असता तू माझ्याशी फारच सलगी केलीस. या तुझ्या अपराधाबद्दल झुडपासहित तुझे हे घरटे मी पायाखाली तुडवून टाकतो. तू जरी माझ्या तडाख्यातून पळून गेली आहेस तथापि घरट्याचा नाश केल्याने पुन्हा हत्तीसारख्या बलाढ्य प्राण्याशी अतिप्रसंग करू नये याची तुला चांगली आठवण राहील. असे बोलून हत्तीने त्या झुडुपाचा आणि चिमणीच्या घरट्याचा चुराडा करून टाकला. तेव्हा चिमणी त्याला म्हणाली, तू जर बलाढ्य प्राणी आहेस तरी या तुझ्या दुष्ट कृत्याबद्दल मी तुझा सूड उगवीनच उगवीन. बलाचा दुरुपयोग केला तर त्याचा परिणाम काय होतो हे तुला लवकरच समजून येईल. हत्ती चिमणीच्या बोलण्याकडे लक्ष देता तिची कुचेष्टा करीत तेथून पुढे गेला. चिमणी रात्रंदिवस हत्तीचा सूड कसा उगवावा या विवंचनेत पडली होती. इतक्यात एका मेलेल्या प्राण्याचे डोळे टोचून टोचून खात असलेला कावळा तिच्या पाहण्यात आला. जवळ जाऊन त्याला ती म्हणाली, काकराज, या मेलेल्या प्राण्याचे डोळे फोडण्यात काय पुरुषार्थ आहे. तुमच्या अंगी सामर्थ्य असेल तर जिवंत प्राण्यांचे डोळे उपटण्याचा तुम्ही पराक्रम करून दाखवला पाहिजे. कावळा म्हणाला, बाईग, हा तुझा निव्वळ वेडेपणा आहे. मेलेले प्राणी आम्हा कावळ्याचे भक्ष्य आहे. परंतु जिवंत प्राण्यांचे डोळे फोडून त्यास अंध करण्यात कोणता पुरुषार्थ.
तुमच्या अंगी सामर्थ्य असेल तर जिवंत प्राण्यांचे डोळे उपटण्याचा तुम्ही पराक्रम करून दाखवला पाहिजे. कावळा म्हणाला, बाईग, हा तुझा निव्वळ वेडेपणा आहे. मेलेले प्राणी आम्हा कावळ्यांचे भक्ष्य आहे, परंतु जिवंत प्राण्याचे डोळे फोडून त्यास अंध करण्यात कोणता पुरुषार्थ? चिमणी म्हणाली, काक महाराज, आपण जर विनाकारण दुसऱ्या प्राण्याला अंध केले तर ते मोठे पाप होय. परंतु दुसऱ्या एका बलाढ्य प्राण्याने आपला छळ चालविला असता त्याला अंध बनवणे याला कोणी दोष देऊ शकेल काय? कावळा म्हणाला, पण आपण जर दुसऱ्याच्या वाटेला गेलो नाही तर दुसरा आपला छळ का म्हणून करील? चिमणी म्हणाली, महाराज, तुम्ही आणि मी पक्ष्यांच्या जातीची आहोत. मी तुमच्यापेक्षा दुर्बळ आहे आणि म्हणूनच माझी कीव आपणास आली पाहिजे. गेल्या काही दिवसांमागे एका दांडग्या हत्तीने माझ्या घरट्याचा आणि मुलांचा चुराडा करून टाकला. माझा कैवार घेऊन या कृत्याचा सूड उगविणे हे तुमचे कर्तव्य नव्हे काय? कावळा म्हणाला, हत्तीसारख्या प्रचंड प्राण्यांशी आमचे काय चालणार? चिमणी म्हणाली, तेच मी मघाशी आपणास सांगितले आहे. त्याच्याशी मल्लयुद्ध करण्याचे आपले काम नाही. तो जेथून जात असेल त्या मार्गात एखाद्या झाडावर लपून बसून जवळ आला की नेमका त्याचा एक डोळा फोडून टाकायचा. पुन्हा दुसऱ्या एका ठिकाणी दडून बसून दुसऱ्या डोळ्यावर झडप घालून चंचू प्रहाराने तोही फोडून टाकायचा. एवढे केले म्हणजे त्याला योग्य शिक्षा झाली असे होईल. कावळ्याने चिमणीचे म्हणणे मान्य करून संधी साधून हत्तीला अंध करून सोडले. परंतु एवढ्याने चिमणीचे समाधान झाले नाही. ती एका गोमाशी जवळ येऊन तिला आपली हकीकत कळवून म्हणाली, या दुष्ट हत्तीच्या फुटलेल्या डोळ्यात तू अंडी घाल. गोमाशीने चिमणीच्या सांगण्याप्रमाणे हत्तीच्या डोळ्यात अंडी घातली व त्यामुळे दोन्ही डोळ्यात किडे होऊन हत्तीच्या डोळ्यात भयंकर वेदना होऊ लागल्या. तो सैरावैरा अरण्यात धावत सुटला. झाडाचा पाला त्याला खाव्यास मिळे, परंतु पाणी कोठे आहे हे दिसेना. आपल्या घ्राणेंद्रियाने पाण्याचा थांग काढीत तो फिरत होता. इतक्यात चिमणीने एका बेडकाची दोस्ती संपादन करून त्याला अशी विनंती केली की त्याने जवळच्या टेकडीवर जाऊन मोठ्याने शब्द करावा. हत्तीला तेथे पाणी असेल असे वाटून हत्ती तेथे आल्यावर पुन्हा त्याने एका भयंकर कड्याखाली उतरून तेथे शब्द करावा. बेडकाने चिमणीचे सांगणे ऐकून टेकडीवर जाऊन ओरडण्यास सुरुवात केली. तेव्हा तो अंध हत्ती पाण्याचा थांग लावण्यासाठी त्या टेकडीवर चढला. पुन्हा बेडूक एका प्रचंड कड्याखाली उतरून तेथे ओरडला. तेव्हा हत्ती त्या दिशेला चालला असता कड्यावरून खाली कोसळला व त्याची हाडे मोडून मरणांतिक वेदनांनी पीडित होऊन तो तेथे पडला. तेव्हा चिमणी त्या ठिकाणी येऊन त्याला म्हणाली, हे द्वाड हत्ती, आता मी कोण आहे हे पाहण्यास तुझे डोळे राहिले नाही, पण तुझे कान शाबूत असल्यामुळे माझ्या शब्दावरून तू मला ओळखशील. काही दिवसामागे मदोन्मत्त होऊन ज्या लहानशा प्राण्याचे घरटे पिल्ला सकट तू पायाखाली तुडविलेस, तोच प्राणी, तीच चिमणी मी आहे. तुझा मी पूर्णपणे सूड उगवला आहे. या तुझ्या अधःपतनाला कारण मी झाले आहे. असे बोलून तिने त्याला कसे कड्यावरून खाली पाडले हे सर्व इत्थंभूत सांगितले. तेव्हा हत्ती म्हणाला, मी जर आपल्या कळपात असतो तर आमच्या बोधिसत्व गजराजाने अशा प्रकारचे दुराचरण मला करू दिले नसते. परंतु बळ मदाने फुगून जाऊन मी माझा कळप सोडून दिला आणि त्याच बळाच्या दर्पामुळे मी हालपेष्टा पावून आता मृत्यूच्या मुखात शिरत आहे. कोणत्याही प्राण्याने आपल्या बळाच्या किंवा सत्तेच्या जोरावर क्षुद्र प्राण्याचा उपमर्द करू नये. हे माझ्या गोष्टीपासून शिकण्यासारखे आहे. असे उद्गार काढून हत्तीने प्राण सोडला.